तपोवन शेजारी शेकडो वृक्षांचा कत्लेआम। वृक्ष आणि विरोधावर सरकारची कुऱ्हाड। एसटीपी साठी 300 झाडांचा संहार। नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्रामसाठी पवित्र पावन तपोवनातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा तुघलकी निर्णय प्रशासनानं घेतल्यानंतर त्याला जोरदार विरोध होत असताना आता प्रशासनानं याच विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळलंय। होय, तुम्ही जे ऐकलंय ते खरंय। नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गाजलेला असताना तपोवनाच्या शेजारीच शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली। पहा, प्रशासनानं कशा पद्धतीने इथं मोठमोठ्या वृक्षांचा कुणालाही खबर लागू न देता कसा समूळ नाश केलाय। तपोवनापासून 500 मीटर अंतरावर झाडांची कत्तल। नव्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी 300 झाडांचा बळी। 447 वृक्षतोडीस परवानगी असल्याचा प्रशासनाचा दावा। तोडलेल्या झाडांच्या फांद्या खोडं मातीत गाडले। आणखीन 147 झाडांवर कुऱ्हाड चालण्याची भीती। वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना प्रशासनानं अक्षरशः गंडवलं। एकीकडे तपोवनातील 1800 झाडांचा हरित संहार करणार असल्याचा मुद्दा जागावून प्रशासनानं पर्यावरण प्रेमींचं लक्ष तपोवनाकडे केंद्रित केलं आणि दुसरीकडे गेल्या 10 दिवसात दिवस रात्र मोठमोठ्या झाडांवर कुऱ्हाड चालवली। ही झाडं तोडल्यानंतर ते लपवण्याचा आटोकाट प्रयत्न देखील याच प्रशासनानं केल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। ऐका नेमकं काय म्हणतायत प्रत्यक्षदर्शी आणि पर्यावरण प्रेमी। हरकत माझी अशी आहे का या तपोवनामध्ये जी 450 झाडे तोडणार आहे ते पूर्णपणे तुम्ही थांबवा आणि ती काही कोणत्या प्रकारे गरज नाही आहे। आणि उलट नाशिक महानगरपालिकेने 450 नाही तर 1400 झाडं तोडलेली आहे आणि याविरुद्ध जर कोणी हरकत नोंदवली तर त्यांच्यावर दबाव आणता, प्रेशराईज करता, तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला जेलला टाकू, अशा प्रकारे आणि हरकत निकाली काढता। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनानं जोरदार तयारी केली आहे। अत्यंत नियोजनपूर्ण असा हा सिंहस्थ कुंभमेळा झालाच पाहिजे, मात्र त्यासाठी निसर्गाची हानी अजिबात नको। वृक्षतोडी विरोधात नेते, अभिनेते, पर्यावरण प्रेमी, समाजसेवक, सामान्य जनता सगळेच एकत्र आलेले असताना सरकारनं मात्र कुणाच्याही विरोधाला न जुमानता इथल्या झाडांची गुपचूप कत्तल केलीच। ज्या साधू संतांसाठी या अरण्यवनाला उद्ध्वस्त करण्याची भूमिका प्रशासनानं घेतली आहे त्याच जंगलात संसार धर्माला त्यागून साधू संतांनी दीक्षा मिळवली आहे। त्यामुळे कुंभमेळ्याच्या नावाखाली होणाऱ्या या हरित हत्याकांडानंतर आता पर्यावरण प्रेमी काय भूमिका घेतात यावर लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।